नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या YouTube चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जे नवीन जी-आर प्रसिद्ध झालेला आहे तलाठी भरती 2026 संदर्भात. यामध्ये जे जाहिरात कधी येणार आहे ते तर आपण बघणार आहोत, परंतु जे अस्थायी पद आहेत त्यांना काय करण्यात आलेली आहे, मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. नेमकं जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे, आपली जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, एकूण किती जागा मंजूर झालेल्या आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याकडे एक तलाठी भरती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी हे त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. या पदाची जाहिरात येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्याकरिता सर्व विषय असेल म्हणजे मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर, जीके मधील जे विषय आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, त्यानंतर पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, चालू घडामोडी सगळे विषय आणि गणित आणि बुद्धिमत्ता. ओके, सर्व विषयाची बॅच आहे, ऑनलाईन असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला लेक्चर बघता येणार आहेत आणि टार्गेट आपलं 200 पैकी 180 मार्क्स असणार आहे. यामध्ये झालेले क्वेश्चन पेपरचं पीवायक्यू, एमसीक्यू अतिसंभाव्य, त्यानंतर दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवण्याकरिता ज्यांचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेले असे 2 टीचर आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला टीचिंग करिता अवेलेबल असणार आहेत. तर याकरिता आपल्याला 9823 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, किंवा ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता, तिथनं सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर कालचा जो नवीन जी-आर महसूल आणि वन विभागाचा तयार झालेला आहे, यामध्ये राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंतचा आहे महसूल आणि वन विभाग. ओके, त्या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी पद भरलं जातं. काय म्हटलेलं आहे यांनी, शासन निर्णय महसूल आणि वन विभाग जो क्रमांक क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाची एकूण 12,637 पदे मंजूर पदे होती. सदर मंजूर पदापैकी 4,141 पदे अस्थायी आहेत. सदर अस्थायी पदांना संदर्भ क्रमांक येथील 17/9/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार 1/9/2025 ते 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदरची मुदत संपुष्टात आली असून आता वित्त विभागाने 28/2/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्णय करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतिबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत असे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे, छत्रपती संभाजीनगर असेल, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती इथे यांनी ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की 20/3/2006 शासन निर्णयानुसार विभागनीय असे जिल्हानिहाय महसूल अधिकारी संवर्गाची 4,041 पदे अस्थायी आहेत. सदर पदापैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचं सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रमाणित केलेलं होतं. सबब म्हणून सोबतच्या प्रपत्रामधील क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या ग्राम महसूल अधिकारी यांच्या एकूण 4,041 पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 7/2/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्राम महसूल अधिकारी पदांचे 3,110 पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत. तथापि विभागीय आयुक्त नाशिक आणि पुणे यांच्या अहवालानुसार नाशिक विभागातील 18 पदे अतिरिक्त झाल्याचे कळविले असून पुणे विभागातील 15 पदे सहाय्यक तलाठ्यांची पदे अतिरिक्त ठरत असल्याचे शासनास कळविलेले आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे असं एकंदरीत एकूण 3,080 पद जे आहेत, सदर पदांचा होणारा खर्च आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्यानुसार जी नवीन जाहिरात तुम्हाला सांगितलेली 1700 पदांकरिता ही मंजूर म्हणजे एकूण 35,000 पदांचा महसूल आणि वन विभागाचा आकृतिबंध मंजूर केलेला आहे. म्हणजे इथं गट, गट ब, गट क आणि गट ड चारही संवर्गाचा समावेश होता. तर 1700 सांगितले होते, परंतु त्यापेक्षा 3,000 ते 4,000 पदांची ग्राम महसूल अधिकारी ची म्हणजे तलाठी पदभरतीकरिता जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे. कारण की 2023 मध्ये शेवटची जाहिरात होती, त्यानंतर 2 ते 3 वर्ष होत आहेत, अजून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. मोठ्या प्रमाणामध्ये हे रिक्त पद भरणं गरजेचं आहे. मनुष्यबळ अभावी शासकीय कामकाजामध्ये काय निर्माण झालेली आहे, दिरंगाई निर्माण झालेली आहे. तर हा जो शासन निर्णय आहे, संजय बनकर साहेब आहेत सहसचिव
महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी हा प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे. तर आपल्याकडे त्याच्यासाठी आतापासून पूर्वतयारी करायची आहे. तलाठी यावेळेस ग्राम महसूल अधिकारी जो महसूल विभागाचा कणा मानला जातो, सर्वात महत्वाचं पद आहे ग्रामीण लेवलला. तर ग्रामीण आणि शहरी लेवलला तर तिची सरळ सेवेची बॅच तलाठी पदभरती 2026 करिता सर्व विषय असतील आपण सुरू करत आहोत. जे 2023 पर्यंत जे क्वेश्चन पेपर आहेत PYQ हे सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यासोबत या सर्व विषयाच्या PDF नोट्स आपण तुम्ही दिले जाणार आहेत. तर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही आणि कितीही वेळा लेक्चर बघू शकता, व्हिडिओ डाउनलोड करू शकता. तर बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके. तर सर्वांनी अभ्यास करसाल हे अपेक्षित आहे, कारण तर तुम्हाला सर्वांना माहित आहे जे अपडेट आलेली आहे, आकृतीबंध मंजूर झालेला आहे. कोणत्याही श्रेणी जाहिरात तिथे येऊ शकते आणि त्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर आपली परीक्षा सुद्धा कंडक्ट केली जाणार आहे. ओके. थँक्यू.